साडेमाडे 3. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे आणि त्यासाठी निवडायचे आपल्याला 3 स्पर्धक आणि हे निवडण्यासाठी माझा एक मित्र माझ्या बरोबर आहे. 3 टोकन्स मला काढून दे पटकन. डोळे मिटायचे आणि मिक्स करून द्यायचे. 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 33. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 3. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 63. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. सुपर मार्केट राऊंड मध्ये तिघेही खरेदी करणार आहेत पण अगोदर गप्पा तर मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विजय शिंदे. विजय दादा आपण काय करता? माझा मंडप डेकोरेशनचा बिझनेस आहे. बर. आणि घरी कोण कोण असतं? आई वडील भाऊ आहे मिसेस आहे. मिसेस पण आहेत म्हणजे लग्न झालंय? हो. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाले. 3 वर्ष. आणि दुसऱ्यांच्या लग्नात तुम्ही मंडप घालता, स्वतःच्या लग्नात कोणी मंडप घातला? मीच घातला होता. तुम्ही घातला होता? क्या बात आहे. मी मंडप नाही टाकणार तर दुसरं कोण टाकणार? माझी माणसंच असणार ना माझ्या कामाला. बरं पण मग सासरच्या माणसांनी बघितलं असं तुम्हाला मंडप टाकताना तर? ना माणसं होती ना काम करणारी. हो का? आणि आपलं काम करताना कशाला लाजायचं ना? लाजच काय कामच आहे ना. बर. या मंडपाची सगळी आता धामधूम चालू आहे, लग्नाचा सीझन चालू आहे. किती त्रास होतो तुम्हाला? भरपूर त्रास होतो. काय 3-3 4-4 वाजेपर्यंत त्रास असतोय. कमीत कमी 4-4 5-5 पार्ट्या असतात. सगळ्यांशी बोलणं करायला लागतं. सामान व्यवस्थित साहित्यावर पोहोचलं पाहिजे हे पण लक्ष द्यायला पाहिजे. पार्टीचं व्यवस्थित काम करून द्यायला पाहिजे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. पार्टीची कंप्लेंट नाही आली पाहिजे. पार्टीला पण व्यवस्थित बोललं पाहिजे जेणेकरून परत आपल्याकडे आले पाहिजे. आणि सगळं डेकोरेशन एकदम चकचकीत झालं पाहिजे ते पण व्यवस्थित ते पण काळजी घेतली पाहिजे. त्याशिवाय पार्टी आपल्याकडे येणारच नाहीये. तीही काळजी घ्यावी लागते. या खरेदीचा काय अनुभव? हे मी सगळं घरचं सामान मी एकटाच धरतो मार्केटचं हमेशा. बर. ते माझ्याकडेच असतं नेहमी. बर. मग त्यामुळे तुम्ही या राऊंड जिंकू शकता. प्रयत्न करू शकतो मी. बर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? स्मिता आवटे. आवटे वहिनी आपण काय करता? मी गृहिणी आहे. बर. आणि दादा काय करतात? ते मार्केटमध्ये. मार्केटमध्ये म्हणजे कुठलं मार्केट? एपीएमसी मार्केट. बर. काय कांदा बटाटा वगैरे सगळे व्यापारी? व्यापारी. बर. म्हणजे खरेदीचा सॉलिड अनुभव तुम्हाला असेल. हो. खरेदी कोण करतं, दादा की तुम्ही? मीच करते. तुम्हीच करता. पण मग कधी काय किचकिच होते बाहेर? नाही तसं काही होत नाही. कधीच नाही होत. पण मग भाज्यांची खरेदी कोण करतं? भाज्यांची मीच करते. पण मग ते मार्केटमध्ये ते कधीच करत नाहीत. नाही ते भाज्या नाही विकत ना. मग कांदे बटाटे. कांदे बटाटे. पण मग ते नेहमीच ठरलेलं असतं ना कांदे बटाटे लागतातच. मग ते कोण पोत्यानंच आणत असतील ते? नाही पोत्याने नाही आणत. मग थोडेच आणतात. थोडेच आणतात. मग काय रोज बटाट्याची भाजी असते घरात? नाही बटाट्याची भाजी तर नसते कधीच. मग कधीतरी असते. का बटाट्याची भाजी का नसते? तर ते रोज बघून बघून रोज बघून बघून त्यांना आवडत नाही बटाट्याची भाजी. बर. खरेदीला बाहेर जाताना तुम्हाला कधी त्रास होतो का हो की तुम्हालाच खरेदी करावी लागते, कोणी मदतीला नसतं? असतात कधी कधी ते बरोबर असतात. काय काम करतात ते? काय फक्त घ्यायला मदत करतात. घ्यायला मदत करतात. बर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? सौ भारती प्रकाश शेळके. शेळकेताई आपण काय करता? हाऊसवाईफ. बर. घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं. बर. आता तुम्हाला घरच्या कामांमध्ये मदत कोण करतं? घरची कामं मी स्वतःच करते. बाहेर काही खरेदीची कामं असतील तर ते येतात बरोबर. बर. भाऊजी मदत करतात? हो हो. कुठल्या कुठल्या कामात करतात? मार्केटिंग, कपडे घेणे वगैरे असं. बर. पण ही किराणा मालाची खरेदी? हा दोघेही मिळून करतो. पण त्यांची भूमिका काय असते खरेदी करताना? काही नाही. काही नाही. मग काय मदत करतात? पैसे द्यायचे, बरोबर सोबत यायचं. पैसे द्यायचे, सोबत यायचं आणि घेतलेलं किराणा मालाचं साहित्य गाडी टाकून आणायचं. गाडीवर टाकून आणायचं. तुम्ही फक्त निवडून त्यांना द्यायचं. पण आज ते तुम्हाला इथं मदत करणार नाहीये. आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायला लावणार आहे आणि मी सांगेन त्या लिमिट एवढी तुम्हाला खरेदी करायची. जर तुम्ही अचूक खरेदी केलीत तर ते सगळं खरेदी केलेलं साहित्य तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा ही खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे आणि तुम्हाला कोणाचीही मदत घेता येणार नाहीये. आणि तुम्हाला आज 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 950 रुपयाची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर लवकर लवकर. 950 रुपयापर्यंतची तुम्हाला खरेदी करायची आहे. नीट विचार करून करा.
विचार करून खरेदी करा. 950 रुपयांची खरेदी करायची आहे. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केले ते. आपल्या तिन्ही स्पर्धकांची खरेदी टॅली करून झालेली आहे. पाहूयात कोण ठरलंय विजेता. शेळकेताईंनी केलेली खरेदी आहे 725 रुपयांची. आवटे वहिनींनी केलेली खरेदी आहे 737 रुपयांची. आणि विजयदादांनी केलेली खरेदी आहे 1147 रुपयांची, जी जाते 950च्या लिमिटच्या जवळ. त्यामुळे ते ठरले विजेता आहे. अभिनंदन. अभिनंदन विजयदादा. नावाप्रमाणे विजय मिळवलेला आहे. मला सांगा यामधलं कुठलं प्रॉडक्ट पहिल्यांदा वापरणार. बॉडी स्प्रे. बॉडी स्प्रे सेंट वापरणार आणि मग वहिनींना खुश करणार. हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आता जॅकपॉट राऊंडला गेलेला आहे, तोही तुम्ही असाच जिंकाल अशी मला अपेक्षा आहे. आपल्या अंदाजे किती राऊंडच्या विजेत्या पाटील वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते विजयदादा खेळणार आहेत आता जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये यांना मिळवायचा खजिना आणि खजिना मिळवण्यासाठी अचूक चावी निवडायला हवी. आणि ही चावी निवडण्याची संधी मिळते 1 मिनिटाचा गेम जिंकल्यानंतर. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला सुईमध्ये दोरा ओवायचा आहे. जो सर्वात जास्त सुयांमध्ये दोरा ओवेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघेही तयार. सगळेजण तयार. सुरुवात करायची. 3.5 जास्तीत जास्त सुयांमध्ये दोरा ओवायचा तुम्हाला. पटकन. शेवटची 10 सेकंद राहिलेली आहेत. 3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी जास्तीत जास्त सुयांमध्ये दोरा ओवलाय ते. पाटील वहिनी. 1 2 फक्त 2 सुया. बघूयात विजयदादांनी किती ओवल्यात. 1 2 आणि 3. त्यामुळे विजयदादांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. विजयदादा कोणत्या रंगाची चावी निवडणार. लाल की हिरव्या. लाल कलरची. लाल रंगाची. हिरव्या नाही. नाही. पाठीमागे. लाल की हिरवी. हिरवी की लाल. विजयदादा फायनली कोणत्या रंगाची चावी लाल निवडणार. रंगाची चावी. लाल रंगाची निवडा. विजयदादांनी निवडली लाल रंगाची चावी. त्यामुळे पाटील वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत पाटील वहिनी. त्यांना मिळालाय टूथब्रश. अभिनंदन वहिनी. तर आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत विजयदादा. त्यांना मिळाले म्युझिक प्लेअर सिस्टीम. अभिनंदन दादा. धन्यवाद. उपयोग आहे या वस्तूचा. आहे ना. कशासाठी. साऊंड सिस्टम साठी सीडी प्लेअर उपयोग पडतोच. खूप उपयोगी पडतो. खूप उपयोग पडतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 3.5